तीन आर्थिक निकषांच्या आधारे आता रेशन कार्डवर दिलं जाणारं श्रीमंत लोकांचं धान्य बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 34,000 धनाढ्य नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे। प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेतून गोरगरिबांना रेशन कार्डावर धान्य दिलं जातंय। पण काही सदन आणि श्रीमंत नागरिकही रेशन कार्डवरील धान्य उचलतात असं केंद्र सरकारच्या निदर्शनास आलंय। त्यामुळे मिशन सुधार योजनेअंतर्गत सर्वच रेशन कार्डांची छाननी सुरू आहे। त्यातून अपात्र कार्डधारकांना धान्य मिळणार नाही। तसंच श्रीमंतांना दिलं जाणारं रेशन कार्डवरील धान्य थांबवण्यात येणार आहे। आयकर दाते आणि विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती तसंच मोठ्या प्रमाणावर शेती असणाऱ्या नागरिकांना स्वस्त धान्य मिळणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 34,000 श्रीमंत नागरिक रेशन कार्डावरील धान्य नेतात। जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी या नागरिकांची नावाची यादी प्रत्येक तालुका अधिकाऱ्याला पाठवून त्यांची छाननी करण्याचे आदेश दिले आहेत। ही छाननी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारच्या 3 निकषामध्ये बसणाऱ्या धनाढ्य लोकांना रेशन कार्डावर दिलं जाणारं धान्य थांबवण्यात येईल, असंही मोहिनी चव्हाण यांनी सांगितलं।